Hello students, this is Ankita. Welcome to Global Online NEET. तर स्टुडंट्स, आजच्या आपल्या या सेशन मध्ये आपण महाराष्ट्रातील टॉप गव्हर्नमेंट फार्मसी कॉलेजेस बघणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, गव्हर्नमेंट फार्मसी कॉलेजेस रिलेटेड आपण या सेशन मध्ये माहिती घेणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात पहिले गव्हर्नमेंट या कॉलेजचा फायदा आपल्याला काय होतो? येस, गव्हर्नमेंट कॉलेजेस मध्ये आपल्याला फीस कमी असते. ओके, आणि टॉप लेवलचं एज्युकेशन आपल्याला या कॉलेजेस मधनं मिळतं. येस, सगळ्यात महत्त्वाचं की ज्या लोकांचे पर्सेंटाइल चांगले असतात त्या लोकांना गव्हर्नमेंट कॉलेजेस मध्ये ऍडमिशन मिळतं. ओके, सो लेट्स सी. आता आपल्या महाराष्ट्रामध्ये फार्मसीसाठीचे गव्हर्नमेंट कॉलेजेस खूप कमी आहेत. त्यातील हे काही कॉलेजेस आहेत जे गव्हर्नमेंट च्या अंडर येतात, ते आपण डिस्कस करू. सो द फर्स्ट कॉलेज इज गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ फार्मसी, दॅट इज कराड. कुठे आहे हे कॉलेज? कराड मध्ये. आणि याचं फीज आहे 26,000 फॉर द ओपन कॅटेगरी स्टुडंट्स, आणि रिझर्व कॅटेगरीसाठी अजून कमी फी आपल्याला इथे मिळणार आहे. नेक्स्ट इज द गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ फार्मसी, अमरावती मध्ये लोकेटेड आहे. आता या कॉलेजमध्ये फी स्ट्रक्चर काय आहे? तर बी फार्मासाठी इज 24,375, फार्मा डी साठी इज 40,375 आणि एम फार्मासाठी 36,265. नेक्स्ट, गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ फार्मसी रत्नागिरी, हा आहे आपला थर्ड नंबरचा गव्हर्नमेंट कॉलेज. ओके, इथे फी स्ट्रक्चर काय आहे? तर 25 to 30,000 फॉर द ओपन कॅटेगरी स्टुडंट्स. ओके, आणि रिझर्व कॅटेगरीसाठी अजून फी कमी असणार आहे. नेक्स्ट इज द गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ फार्मसी इन छत्रपती संभाजीनगर, ज्याला आपण पहिले औरंगाबाद या नावाने ओळखायचो. आता त्याचं नाव चेंज झालंय, दॅट इज छत्रपती संभाजीनगर. या संभाजीनगर मध्ये गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ फार्मसी आहे. तिथे फी 17,000 to 20,000 आहे फॉर द ओपन कॅटेगरी स्टुडंट्स. ओके स्टुडंट्स, तर तुम्ही आता बघितलं असेल की गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये जे आपण फार्मसीसाठीचे कोर्सेस आहेत, म्हणजे जो फार्मसीचा कोर्स आहे त्याला फीज हे कमी आहे. आणि इवन फॉर द ओपन कॅन्डिडेट स्टुडंट्स द फीज आर लेस, फीज कमी आहे. जर तुम्ही रिझर्व कॅटेगरी मधनं बिलॉंग करू शकता, तर बिलॉंग करता विद्यार्थी मित्रांनो, तर तुम्हाला अजून एक आहे की तुम्ही महाडीबीटी, राईट, महाडीबीटीचा फॉर्म भरू शकता, जेणेकरून तुम्हाला अजून सवलत मिळेल फीज या स्ट्रक्चर मध्ये. ओके, तर हे आहेत आपल्या महाराष्ट्रातील काही गव्हर्नमेंट कॉलेजेस. नेक्स्ट, आता ग्लोबल ऑनलाईनने आपल्यासाठी काय केलेलं आहे? तर बोर्ड, नीट आणि MST-CET एक्झामसाठी एक कम्प्लीट कोर्स लॉन्च केलेला आहे, ज्याच्यात फुल सिलेबस, लाईव्ह लेक्चर्स अँड रेकॉर्डेड लेक्चर्स अवेलेबल आहेत विथ MCQ डिस्कशन अँड स्टडी नोट्स. ओके, जर तुम्हाला या कोर्सला जॉईन करायचं असेल विद्यार्थी मित्रांनो, तर तुम्हाला दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा आहे, और एल्स यू हॅव टू डाउनलोड द ग्लोबल ऑनलाईन ॲप, जेणेकरून तुम्ही या कोर्सला ॲक्सेस करू शकता. तर येत्या 19 मे पासून आपले बॅचेस स्टार्ट होणार आहे फॉर द अपकमिंग इयर 2026. आणि ग्लोबल ऑनलाईनने आपल्यासाठी खास बोर्ड्सच्या मुलांसाठी, ज्या मुलांना नीट आणि MST-CET सारख्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स नाही द्यायच्या, त्यांना फक्त बोर्डसाठी प्रिपेअर करायचं आहे, 12th HSC बोर्डसाठी, तर त्यासाठी ग्लोबल ऑनलाईनने एक स्पेशल फी स्ट्रक्चर डिझाईन केला आहे. दे आर गेटिंग दिस बोर्ड्स प्रिपरेशन इन 999 पर मंथ मध्ये आपण त्यांना बोर्डसाठी प्रिपेअर करून देणार आहोत. तर तुम्हाला या बोर्डसाठीच्या प्रिपरेशनसाठी रजिस्टर करायचं असेल तर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा, और एल्स डाउनलोड द ग्लोबल ऑनलाईन ॲप. आणि जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब आवर चॅनल ग्लोबल ऑनलाईन नीट अँड स्टे ट्यून फॉर द लेटेस्ट अपडेट. आणि जर तुम्हाला माझं लेक्चर आवडत असेल तर प्लीज लाईक दिस लेक्चर. थँक यू.